छत्रपती संभाजीनगर सोबतच राज्यामध्ये एमआयएमनं आता चांगलेच पाय रोवलेत। महापालिका निवडणुकीमध्ये राज्यात एमआयएमचे तब्बल 105 पेक्षा जास्ती नगरसेवक निवडून आलेत। मात्र एमआयएमला टक्कर देण्यासाठी आता मालेगावची इस्लाम पार्टी मैदानात उतरली आहे। मालेगावमध्ये सत्ता मिळवल्यानंतर इस्लाम पार्टीनं आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एंट्री घेतली आहे। मात्र इस्लाम पार्टीचा फायदा किंवा तोटा नेमका कुणाला होणार असा सवाल आता राजकीय वर्तुळातून विचारला जातोय। पाहूयात। मालेगावच्या इस्लाम पार्टीची संभाजीनगरमध्ये एंट्री। इस्लाम पार्टीचा राज्यभरात विस्ताराचा निर्णय। इस्लाम पार्टीचा कुणाला फायदा कुणाला तोटा। मालेगाव महानगरपालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या इस्लाम पार्टीनं आता राज्यभरात पक्षविस्तार करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी त्यांनी पहिली एंट्री मारली आहे, ती एमआयएमचा दबदबा असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये। इस्लाम पार्टी म्हणजेच इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र हा पक्ष 35 जागा जिंकून मालेगाव महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलाय। धर्मनिरपेक्ष राजकारण आणि स्थानिक विकासाचा अजेंडा घेऊन इस्लाम पार्टी संभाजीनगरमध्ये सक्रिय झाली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे एमआयएम हा मुस्लिम मतांचा राजकीय धंदा असल्याचा घणाघात इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख यांनी केलाय। तो सेकुलर पार्टियों ने, चाहे वो खानदेश के मुस्लिम इलाके हो, मराठवाड़ा के मुस्लिम इलाके हो, विदर्भ के मुस्लिम इलाके हो, मुंबई इलाके हो या महाराष्ट्र के कोई भी शहर के अंदर मुस्लिम लीडरशिप को मजबूत होने नहीं दिया। अगर वहां के कार्यकर्ता को मजबूत करती, उस वक्त की सेकुलर पार्टियां ताकत पहुंचाती, लीडर पैदा करती, ताकत देने का काम करती, तो हैदराबाद के लोग को महाराष्ट्र में एंट्री नहीं मिलती थी। आसिफ शेख यांच्या आरोपांना माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलंय। ठीक आहे ना, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे। त्यांनी पार्टी स्थापित केलेली आहे, माझी शुभेच्छा आहे त्यांना। आणि फक्त औरंगाबाद नाही तर ते स्वाभाविक आहे, एक पक्ष स्थापित केल्यानंतर 1-2 शहरापुरता ते मर्यादित राहणार नाही आहे, ते आता महाराष्ट्रभर जाणार आहे। आमची शुभेच्छा आहे त्यांना, स्वागत आहे ना। म्हणजे एक पक्ष जेव्हा तयार होतो तर ते सगळं काही करतं ना आपला पक्ष वाढवण्यासाठी। आम्ही पण खूप प्रयत्न केले, खूप वर्षापासून आम्ही प्रयत्न केले, म्हणून आज इथपर्यंत आलेले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम मतांचा मोठा प्रभाव आहे। त्याच मुस्लिम मतांवर स्वार होत 2019ला एमआयएमचा खासदार निवडून आला होता। तर नुकत्याच पार पडलेल्या संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। पण तिकीट वाटपावरून एमआयएममध्ये मोठी नाराजी पसरली होती। त्यातूनच इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नही झाला। याच नाराजीचा फायदा घेण्याचं इस्लाम पार्टीनं ठरवलंय। दरम्यान महाराष्ट्रात एमआयएमचा प्रभाव वाढतोय। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत राज्यभरात एमआयएमचे 105 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत। 2014 मध्ये महाराष्ट्रात एमआयएमचे इम्तियाज जलील आणि वारिस पठाण असे 2 आमदार विजयी झाले होते। तर 2019ला इम्तियाज जलील हे संभाजीनगरमधून खासदार म्हणून निवडून गेले। 2024ला मालेगावमधून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक हे आमदार झाले आहेत। दुसरीकडे इस्लाम पार्टीनं मालेगावात आपला महापौर बसवलाय आणि पक्षविस्तारासाठी आता संभाजीनगरमध्ये एंट्री घेतली आहे। आधीच एमआयएमचा वाढता प्रभाव आणि आता इस्लाम पार्टीच्या विस्ताराचा फायदा किंवा तोटा नेमका कुणाला होणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल। इस्लाम पक्ष हा मालेगावचे स्थानिक आमदार मागच्या टर्ममध्ये असलेले त्यांनी तो स्थापन केलेला पक्ष, स्थानिक पक्ष असल्यामुळे मालेगावमध्ये साहजिकच त्यांचे व्यक्तिगत जे संपर्क होते त्यातनं त्यांना या महापालिका निवडणुकीमध्ये भरपूर जागा मिळाल्या, त्यांची सत्ता आली, त्यांचा महापौर तिथे बसला। परंतु हाच प्रयोग महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात, इतर गावांमध्ये यशस्वी होईल अशी खात्री आज तरी देता येत नाही, कारण तो मालेगावचा स्थानिक पक्ष आहे। तो पक्ष काय कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जातो, मालेगाव महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने काम करतो, यावरून त्याचं भवितव्य ठरेल। आजवर काँग्रेस सोबत राहणाऱ्या मुस्लिम समाजाला एमआयएमच्या रूपानं हक्काचा पक्ष मिळाल्याचं बोललं जात होतं। पण मधल्या काळात मुस्लिम समाजानं ठाकरेंच्या शिवसेनेलाही साथ दिली आणि आता इस्लाम पार्टीही हातपाय पसरते आहे। त्यामुळे संभाजीनगर आणि राज्यातील राजकीय समीकरणं बदलणार का हे आता 3 वर्षांनीच कळेल, कारण राज्यात निवडणुकीचा धुरळा
आता 2029लाच उठणार आहे. मोहसिन शेखसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, संभाजीनगर.